हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर कशा आहात सगळे? तर आशा करते मस्त असाल, मजेत असाल आणि आनंदी असाल. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान स्वामींच्या कृपेने अगदी सुखाचा व समाधानाचा जावं ही स्वामींच्यांनी प्रार्थना. तर इथे माझं तांदूळ नीट करायचं काम चालू झालं होतं, कारण आज मी आमची इथे रेशनिंग भेटतं, तर ते रेशनिंगचं तांदूळ घेऊन आले होते. तर म्हटलं चला घेऊन आलेच आहे तर ते नीट पण करून ठेवूयात. आणि माझ्या लेकीने आज मला इडली करण्यासाठी डाळ व तांदूळ भिजत घालायला सांगितले आहे. तर म्हटलं तेही होईल, कारण तसेही इतर वेळेस डाळ व तांदूळ भिजत घालायचं म्हटलं ना तर कधी कधी लक्षात पण राहत नाही. तर म्हटलं चला आज तांदूळ आणला आहे तर ते भिजत घालूयात. त्यामुळे मग मी इथे तांदूळ नीट करायला बसले होते. तर म्हटलं चला आता सगळंच तांदूळ स्वच्छ करून डब्यात भरून ठेवूयात, म्हणजे जेव्हा आपल्याला तांदूळ लागेल ना तेव्हा ते मग पटकीने घेता येते. तर त्यामुळे मग माझी तांदूळ नीट करायचं इथं चाललं होतं, परंतु तेवढ्यात बेल वाजली. तर बघते तर काय आज अंबाबाईच्या परडे घेऊन येथील आमच्या ज्या आजी आहेत ना तर त्या आल्या होत्या. तर त्या येथे जवळच राहतात, परंतु त्या नेहमी माझ्याकडे येत असतात. आता तू असं का मारा थोडी रोजगारी घेतली आपल्याला हे करायचं मी तुम्ही तर हे काढतात. तसाच त्या जोगवा मागण्यासाठी माझ्या घरी आल्या होत्या. तर आज मंगळवार असल्यामुळे त्या आल्या होत्या. तसेच काल अमावस्या पण होती, तर त्या 2-4 दिवस देवाला पण गेल्या होत्या. तर पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट हे सर्व देवते करून आल्या होत्या. तर त्यामुळे मग आज माझ्याकडे परडी घेऊन जोगवा मागण्यासाठी आल्या होत्या. तर ह्या खूप प्रेमळ आजी आहेत आणि दरवेळेस आले ना तर खूप छान गप्पा पण मारतात. आणि मलाही त्या नाही आल्या ना तर कधी कधी करमत पण नाही. तर मग मी त्या आल्या ना तर त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मला खूप आवडते. तर त्या गेल्या आणि मग मी पुन्हा माझं तांदूळ नीट करायला बसले, कारण काम करताना आधीमध्ये तर उठावंच लागतं. तर मग पुन्हा तेच काम करायचं राहिलं होतं. तर मग सगळं तांदूळ एकदाच स्वच्छ करून ठेवलं. तर आज मला झाडांची कटिंग पण करायची होती. तर त्यामुळे मग मी तांदूळ चाळून वगैरे आतमध्ये नेऊन ठेवले. आणि मग तेथेच माझ्या कुंड्या आहेत गॅलरीमध्ये, तर छानपैकी त्यांची कटिंग करून घेतली. कारण हे शेंडे असतात ना तर ते वाळून जातात झाडांचे किंवा या रोपांचे. तर ते मग असं कट केले ना तर पुन्हा नवीन छान फुटतात पण आणि छान फुलेसुद्धा येतात. तर हे मोगऱ्याचं झाड आहे, तर त्याला बरीच सारी फुले येऊन गेली होती. त्यामुळे त्याच्या कांड्या असतात ना ज्या शेंड्याचे तर त्या वाळल्या होत्या. तर म्हटलं चला आज छान अशी त्याची कटिंग करूयात. आणि बाकीच्या सर्व झाडांनासुद्धा मला त्यांची जी कुंडीतील माती आहे ना ती भुसभुशीत करायची होती. कारण जर आपण अशी माती मोकळी केली ना तर एकदम छान पुन्हा ती झाडं फुटतात आणि पाणी एकदम छान मुरतं. तर त्यामुळे मग म्हटलं चला छान अशी कटिंग करून त्या झाडांना पाणी पण देऊयात. तर काय होतं इथे
एवढा धुराळा येतो ना, तर त्यामुळे पूर्ण झाडांवर आणि या रोपांवर धुराळा बसतो. तर मग मी एका बॉटलमध्ये पाणी भरले होते आणि त्यांना एका पिनाच्या साह्याने छान अशी बिळ पाडून घेतली आणि त्याद्वारे एकदम असं छान स्प्रिंकल केलं की म्हणजे त्या झाडांना छान असं पाणी मिळेल. तर या पानांवर असं पाणी मारलं ना, तर एकदम छान पाणी स्वच्छ पण राहतात आणि झाड पण एकदम छान टवटवीत दिसते. त्यामुळे मग मी ही आयडिया केली होती. तर मस्तपैकी या झाडांनासुद्धा पाणी दिलं. तर हे माझं कोरफडीचं झाड आहे. तर माझ्या केसांना मला कोरफड लावावी लागते. त्यामुळे मग मी इथे छान अशी कोरफड पण लावली आहे. तर आठवड्यातून एकदा दोनदा मी ही कोरफडचं पान काढून माझ्या केसांना लावते. तर एकदम छान अशी कोरफडसुद्धा फुटली आहे. तर तिला पण जरा माती टाकली, कारण तिची मुळेसुद्धा थोडी अशी उघडी दिसत होती मला. तर म्हटलं मग छान अशी त्याला माती टाकावी. तर तेही काम मी आज करून घेतले. तर अशी झाडांची अधूनमधून आपल्याला निगा राखावीच लागते. तर तेव्हाच ती झाडेसुद्धा छान येतात. तर आता पावसाळा लागेलच, तर तेव्हा तर अजून छान ही झाडे फुटतात. परंतु जास्त काळजी ही उन्हाळ्यातच घ्यावी लागते, कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पण लागतं झाडांना आणि ऊनसुद्धा जास्त प्रमाणात लागल्यामुळे झाडे जळतात किंवा करपून जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे त्यांना थोडीफार सावलीत पण ठेवावी लागते. तर त्यामुळेच मी त्या झाडांना माझ्या या भिंतीच्या साईडने ठेवलेली आहे, कारण आमच्या गॅलरीमध्ये दुपारी खूप ऊन येतं. तर या झाडांना बरंच असं ऊन लागतं. तर म्हटलं चला तीही झाडे एका साईडला ठेवून दिली. छान त्यांना माती व पाणी दिलं. तर तसे मी रोज त्यांना पाणी घालतेच, कारण आता सध्या उन्हाळ्यात भरपूर सारं पाणी त्यांना द्यावंच लागतं. तर हे जे स्नेक प्लांट आहे ना, तर ते माझं खूप छान असं वाढलेलं आहे. तर ते माझ्या मैत्रिणीने मला एक पान दिलं होतं त्या स्नेक प्लांटचं. तर त्याचं एवढी सारी पानं तयार झालेली आहेत. तर खूप छान दिसतं हे सुद्धा प्लांट. तर मग मी याच झाडाचे 2-3 पाने काढून दुसऱ्या कुंड्यांमध्ये सुद्धा लावलेली आहेत. तर खूप छान प्रकारे ती सुद्धा फुटलेली आहेत. तर असे 2-3 झाडं मी या प्लांटची तयार केलेली आहेत. तर आत्तासुद्धा या कुंडीमध्ये जे गुलाबाचं झाड होतं ना, तर ते सुकून गेलेलं आहे, म्हणजेच पूर्ण जळालेलं आहे. तर म्हटलं चला ती कुंडी मोकळीच आहे, तर त्यामध्ये सुद्धा हे छान असं प्लांट लावूयात. तर मी या प्लांटचं एक पान कैचीने कापले व मग छान प्रकारे या कुंडीमध्ये लावून घेतले. तर हे 8 दिवसांनी एकदम छान असं फुटायला सुरुवात होईल आणि हळूहळू त्याचीही भरपूर सारी पाने तयार होतील. तर त्यामुळे मला हे स्नेक प्लांट खूप छान वाटतंसुद्धा लावायला आणि उगल्यानंतर तर ते खूप सुंदर असं दिसतं. त्यामुळे मी जवळजवळ 4 ते 5 झाडं माझी या स्नेक प्लांटची तयार झालेली आहेत. तर अशी छान निगा मी या स्नेक प्लांटची सुद्धा करते. तर यामध्ये सुद्धा माती कमी होती, तर त्यामुळे त्या प्लांटला सुद्धा बरीच माती मी टाकली. तर बाकीच्या सर्व झाडांना सुद्धा छान अशी त्यांचीसुद्धा माती भुसभुशीत करून त्यांच्या कुंडीतही माती टाकून ठेवली. म्हणजे मग आता पाणी त्यांना दिलं ना, तर एकदम छान प्रकारे पाणी झिरपतं आणि झाडे आपली छान टवटवीत होतात. तर आज दुपारचं हे काम मला लागलं होतं, कारण भरपूर सारा वेळ माझ्याकडे होता. तर म्हटलं चला छान असं या झाडांना पाणी पण देऊयात आणि त्यांना छान एक प्रकारे खुरपणीच केली मी या झाडांची. कारण आपण शेतामध्ये जेव्हा खुरपतो ना, तेव्हाच शेतातील झाडे किंवा रोपे किंवा कोणतंही पीक छान प्रकारे येतं. तसंच कुंडीतही आपण असं माती भुसभुशीत केली ना, तर एकदम छान असं आपलीसुद्धा रोपे येऊ लागतात. तर इथे माझा मनी प्लांट आहे ना, तर तो सुद्धा खाली पडला होता. तर त्यालाही छान अशी एक कांडी लावली, म्हणजे त्याला तो अडकून राहील आणि एक दोरा त्याला बांधला, म्हणजे तो वेल बरोबर भिंतीवर चढेल. तर अशा प्रकारे मनी प्लांटसुद्धा व्यवस्थित लावावाच लागतो, नाहीतर मग तो इकडे तिकडे पसरतो.
तर भिंतीवर छान असा गेला ना तर खूप छान दिसतो हा पण वेल. तर आज तोही मी व्यवस्थित करून घेतला, म्हणजे त्याचा वेलसुद्धा छान त्या दोर. तर अशा प्रकारे मी माझं काम आता संपवलं आहे, कारण आता थोड्याच वेळात माझी मुलं घरी येतील, कारण 3 तर वाजलेच होते आणि तनूला मी त्यांना आणायला लावले होते. तर तोपर्यंत इथे छान असा भात परतून घेतला. तर आता आर्यन आलेला आहे, कारण त्याच्यासाठी हा मी भात परतला आहे. तर हा अंडा राईस बनवला होता मी, कारण त्याच्या आवडीच्याच भाजी नव्हती. तर त्यामुळे मग त्यांनी मला अंडा राईस बनवायला लावला. तर छान असं मग त्याच्यासाठी मी अंडा राईस बनवला. तर आताच घरातलं सर्व आवरले आणि आज आहे मंगळवार. तर आज आम्ही निघालो आहोत बाजारासाठी. तर बाकीची पण बरीच कामे आहेत, ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचं आहे आणि बघूयात अजून जेवढी आठवण तेवढी कामे करणार आहे आधी, आणि नंतर येताना भाजीला घेऊन येणार आहे. तर चला. तर हे आहे माझ्या मावस बहिणीचं पार्लर व वरतीच तिथेच त्यांचं घर आहे. तर तेथेही आज मला जायचं होतं. तर मग थोडंसं काम होतं तेही केलं आणि मग घरी गेले. तर त्यानंतर चहा पाणी घेतला आणि मग मस्त अशा गप्पा मारल्या. आणि मला सुद्धा बाजारला जायचे होते, त्यामुळे मग मी पटकीने बाजारला गेले. तर बाजारामध्ये सर्व भाजीपाला वगैरे घेतला, बाकीच्या वस्तू फळे वगैरे सर्व घेतले आणि घरीसुद्धा लवकर यायचे होते, त्यामुळे मग घरी आले. तर घरी आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे आमची गरम गरम भेळ खायचा कार्यक्रम चालू होतो, कारण भेळ आमची इथे सर्वांना खूप आवडते. तर गरम गरम मटकी वगैरे असेल ना तर एकदम छान लागते ही भेळ. तर ओली भेळ, त्यामुळे मुलांनी पटकीने कालवली आणि मग सर्वजण छानपैकी खायला बसले. तर त्यांच्या पप्पाला काही भेळ आवडत नाही, त्यामुळे ते काही बाजारची भेळ वगैरे खात नाही, परंतु आम्हा सर्वांना खूप आवडते. तर आम्ही सर्वजण छान भेळ नेहमी खात असतो. तर नंतर म्हटलं चला भाजीपाला पण भरून घेऊया, कारण नंतरून तरी भरावंच लागणार. तर मग आल्या आल्या छानपैकी भाजीपाला सर्व ठेवून दिला आणि जो निवडायचा होता तोही बाजूला ठेवला, कारण मग तोही पटकीने निवडून मग फ्रीजमध्ये ठेवता येतो. तर मग मी इथे राहिलेला भाजीपाला सर्व व्यवस्थित तोही ठेवून दिला. तर तो ताजा ताजाच निवडला ना तर एकदम छान निवडायला पण येतो आणि मग तो व्यवस्थित राहतो सुद्धा. त्यामुळे मग मी आले ना तर छानपैकी तोही मस्त असा फ्रीजमध्ये पॅक करून ठेवते. तर इथे मी दुपारीच तांदूळ नीट केल्यावर इडलीसाठी डाळ व तांदूळ भिजत घालत ठेवले होते. तर तेही आता छान असे भिजले आहेत. तर म्हटलं चला तेही वाटून घ्यावं. तर आत्ता सध्या 10 तर वाजलेच होते. तर सर्व आवरून घेतलं आणि मग सर्वात शेवटी हे इडलीसाठीचं बॅटर तयार करून घेतलं, कारण मग सर्वात शेवटी हे काम केले ना तर पूर्ण किचनसुद्धा मग आवरायला व स्वच्छ करायला पटकीने येतो. तर मग मस्तपैकी हे सुद्धा मी वाटून ठेवले. तर भरपूर सारा टाईम झाला होता. तर तुम्ही तर पाहिलंच आहे माझं दिवसभराचं रुटीन. तर पूर्ण दिवस हा कामातच गेलेला आहे माझा. तर त्यामुळे मग बाजार वगैरे असेल ना तर त्या दिवशी तर भरपूर सारं काम राहतं. तर काम असले तरी पण ते करायला तर लागतेच. तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.